नमस्कार. नुकतीच MPSC गट ब पूर्वपरीक्षा पार पडली आणि हा पूर्वपरीक्षेचा पेपर दिल्यानंतर बऱ्याचशा मुलांच्या संमिश्र प्रतिक्रिया होत्या आणि त्याच्यामधली एक कॉमन प्रतिक्रिया अशी होती की हा पेपर आम्हाला टफ गेला आणि टफ जायचं सगळ्यात महत्त्वाचं कारण ते म्हणजे हा पेपर लेंदी होता. आता पेपर लेंदी होता याचाच अर्थ की हा पेपरमध्ये क्वेश्चन सोडवताना मुलांचा पेपर वाचण्यामध्ये जास्त वेळ जात होता, ऑप्शन सिलेक्ट करण्यामध्ये त्यांचा गोंधळ होत होता, त्यामुळे बऱ्याचशा मुलांच्या सिली मिस्टेक सुद्धा झालेल्या आहेत. आता याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की 100 क्वेश्चन्स असतात आणि वेळ असतो 60 मिनिटाचा, म्हणजे यू गेट हार्डली 36 सेकंड्स टू डील विथ वन क्वेश्चन. आणि या 36 सेकंदामध्ये तुम्हाला तो प्रश्न वाचायचा आहे, जे आपण इन्स्ट्रक्शन म्हणतो. त्याच्यावर तीन चार ऑप्शन्स असतील ते वाचायचे. ऑप्शनचे ऑप्शन AB बरोबर, BC बरोबर, AC बरोबर, ABC बरोबर, अशा प्रकारे ऑप्शनचे ऑप्शन व्यवस्थित वाचावे लागतात आणि ते वाचून झाल्यानंतर त्याच्यातला बरोबर ऑप्शन निवडायचा. याला वेळ लागतो आणि आपण ऑन एन ॲव्हरेज पकडले की 36 सेकंदामध्ये एक प्रश्न सुटावा असं तुम्हाला एक त्यांची अपेक्षा असते. आणि त्याच्यामध्ये 18 ते 20 जे क्वेश्चन्स राहतात ते मॅथ्स आणि रिझनिंगवर राहतात आणि आपल्याला माहिती आहे मॅथ्स आणि रिझनिंगच्या क्वेश्चनला डील करताना बराचसा प्रॉब्लेम होतो. त्यामुळे एक्सपेक्टेड होतं त्याप्रमाणे लेंदी पेपर जर आला तर 100% तुम्हाला वेळ लागणार. वेळ लागला की क्वेश्चन वाचताना गोंधळ होणार, गोंधळ झाला की सिली मिस्टेक्स होणार. त्याच्यामुळे बऱ्याचशा मुलांचे 5-5 क्वेश्चन्स असे झालेत की आम्हाला प्रश्नाचं उत्तर येत होतं परंतु आम्हाला ते बरोबर सोडवता आलं नाही. याचं कारण एकच, पेपर लेंदी असल्यामुळं वाचायला वेळ जात होता, वाचायला वेळ गेल्यामुळं त्यांना टाइम प्रॉपर मॅनेज करता नाही आली. तर तो एक मुद्दा होता. आता हे सगळं एक ओव्हरऑल डिस्कशन करतोय आपण, पण याच्यामध्ये आता येणारी परीक्षा आहे कंबाईन ग्रुप सी, त्या ग्रुप सीच्या एक्झाममध्ये आपल्याला काय करता येऊ शकतं की ज्याच्यामुळे झालेल्या चुका टाळता येतील. तर पहिल्यांदा एक लक्षात घ्या, कंबाईन ग्रुप सीचा जरी पेपर असेल तरी कंबाईनच्या ग्रुप सीच्या पेपरमध्ये डिफिकल्टी लेवल याच्यापेक्षा कमी येईल किंवा जास्त येईल हे आपण आत्ताच प्रिडिक्ट नाही करू शकत. एक गोष्ट तर नक्की आहे की तुम्हाला 100 क्वेश्चन्स राहणार आहेत. सब्जेक्ट तेच आहेत, हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, सायन्स, करंट, मॅथ्स, रिझनिंग. मग प्रॉब्लेम असा आहे की जे का तुम्हाला आता मध्ये 2-3 महिने मिळतात, या 2-3 महिन्यामध्ये तुम्ही स्वतःला कसं प्रिपेअर करू शकता की जेणेकरून तुम्हाला चांगला स्कोर करता येईल. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं मी जी स्ट्रॅटेजी सांगतो ती तुम्ही एकदा इम्प्लिमेंट करा प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर सोडवताना, आणि यातून तुमचा किती वेळ वाचतोय ते एकदा तुम्ही बघा. तर कोणताही पेपर सोडवताना ज्यावेळेस तुमच्या हातामध्ये पेपर येतो, म्हणजे जनरली आपण ते सीट नंबर लिहितो, क्वेश्चन पेपरचा क्रमांक लिहितो आणि याच्यानंतर जेव्हा प्रत्यक्षात तुम्ही क्वेश्चन पेपर सोडवायला सुरुवात करता तर प्रत्येक पेपरचे 3 राऊंड झाले पाहिजेत असं मला वाटतं. जो पहिला राऊंड असतो ना, तर पहिल्या राऊंडमध्ये तुम्ही, मग इट डिपेंड्स ऑन युअर रीडिंग स्पीड. जर तुमचं रीडिंग स्पीड चांगलं असेल तरच हे करू शकता तुम्ही. आणि रीडिंग स्पीड चांगलं कोणाचं असतं, ज्यांनी प्रॉपर अभ्यास केलाय कन्सेप्च्युअल, आणि त्याचबरोबर ज्या व्यक्तीचा प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पेपर सोडवण्याचा त्याचबरोबर मार्केटमधल्या इतर क्लासेसचा टेस्ट सोडवण्याचा जास्त सराव असतो, त्यांना पेपर कव्हर होतो कारण त्याचं स्पीड जास्त असतं. मग याच्यामध्ये पहिल्या 40 मिनिटामध्ये, म्हणजे 60 मिनिटापैकी पहिल्या 40 मिनिटामध्ये तुमचे 100 प्रश्न वाचून झालेच पाहिजेत. आणि 100 प्रश्न वाचून झाल्यानंतर त्यातले कमीत कमी 50 ते 55 तुमचे गोल झाले पाहिजेत, म्हणजे गोल करून झाले पाहिजेत. हा झाला तुमचा पहिला राऊंड बरं का. म्हणजे 40 मिनिटामध्ये तुमचे 50 प्रश्न कमीत कमी सोडून झाले पाहिजेत. मी गोल करून म्हणतोय असं नाही की त्या क्वेश्चन पेपरवर खुणा केल्यात मी नंतर गोल करणार. नंतर गोल करताना बऱ्याच वेळा गोंधळ होतो आणि सिली मिस्टेक्समुळे तुमच्या जास्त चुका होऊ शकतात. तर मी काय म्हटलं, पहिला राऊंड होता, तुमचे 50 क्वेश्चन्स तुम्हाला जेवढे येतात डॅम शुअर आहात तुम्ही, तर त्याच्यावर 100% गोल करून घ्या. दुसरा महत्त्वाचा आहे, आता राहिले आपले 20 मिनिटे. आता या 20 मिनिटांमध्ये पुढच्या 10 मिनिटांमध्ये तुम्ही परत एकदा ज्या ज्या क्वेश्चन्सला तुम्ही इलिमिनेट केले, की बाबा एखाद्या प्रश्नामध्ये 4 ऑप्शन्सपैकी 2 ऑप्शन तुम्हाला बाजूला काढतायत, पण 2 ऑप्शनमध्ये तुम्हाला कन्फ्युजन झाले, तर त्या 2 ऑप्शनपैकी एक ऑप्शन बरोबर आहे हे उत्तर मला माहिती आहे, अशा प्रकारचे प्रश्न तुम्ही मग अगोदर स्टार करून ठेवा, गोल करून ठेवा किंवा स्क्वेअर करून ठेवा आणि त्याच्यानंतर फक्त त्या प्रश्नाला तुम्ही बघा. आता हे प्रश्न तुम्ही ऑलरेडी वाचलेले असतात, त्याच्यावर विचार केलेला असतो, त्याच्यामुळं या प्रश्नांना डील करणं सोपं जातं. मग तुम्ही पकडून चला की कमीत कमी 10 मिनिटांमध्ये तुम्ही 25 गोल आरामात करू शकता. आरामात करू शकता कारण तुम्ही ऑलरेडी त्याचा विचार केलाय पहिल्या रीडिंगमध्ये. सेकंड रीडिंगमध्ये तुम्ही परत एकदा 2 ऑप्शन्स इलिमिनेट केलेत. 2 ऑप्शनमध्ये जे कन्फ्युजन झाले त्याच्यावर तुम्ही विचार करताय, म्हणजे तुम्ही 25 प्रश्न आरामात सोडू शकता. आपले पहिले झाले ते 50, आता झाले 25, टोटल 75 क्वेश्चन्स आपले सोडून झालेले आहेत. बरोबर.
म्हणजे आता 50 मिनिटं आपलं पूर्ण झालेत, राहिले शेवटचे 10 मिनिटं पोरांनो. आता या 10 मिनिटांमध्ये काय करायचं? 75 क्वेश्चन सोडून झालेत आणि 75 क्वेश्चन सोडवल्यानंतर आपला निकाल येईल याची गॅरंटी नाही, कारण सगळं सोडवलं बरोबर नसतं. त्याच्यामुळं आता शेवटच्या 10 मिनिटांमध्ये तुम्ही काय करताल? तर शेवटच्या 10 मिनिटांमध्ये जो आपला टॉपिक राहतो तो म्हणजे मॅथ्स आणि रिझनिंग. 10 मिनिटांमध्ये 18 प्रश्न सोडवणं सोपं नाही. कदाचित कोणाची खूप चांगली प्रॅक्टिस असेल किंवा मॅथ्स काही लोक अगोदर घेत असेल, तो भाग वेगळा. परंतु समजा ॲव्हरेज स्टुडंटने समजा 10 मिनिटांमध्ये समजा त्याला 18 ते 20 प्रश्न सोडवायचे, काय करू शकतो तो? तर क्वेश्चन पाहिल्या मग तो मॅथ्सचा असू द्या, रिझनिंगचा असू द्या, क्वेश्चन पाहिल्या आपल्या एक इंट्युशन असतं, आपल्याला समजतं की हा प्रश्न मला सोडवता येईल किंवा नाही. हे तुमचं मन तुम्हाला बरोबर माहिती देतं. उदाहरणार्थ डायरेक्शनचा क्वेश्चन असेल किंवा ज्याला आपण दिशाज्ञान म्हणतो, सिटिंग अरेंजमेंट म्हणतो, ब्लड रिलेशन म्हणतो, या प्रकारचे क्वेश्चन सोडवता येतात तुम्हाला. नंबर सिरीज असेल, हे रिझनिंगचं झालं. तसं मॅथ्सचे ट्रेनचे क्वेश्चन्स असतील, टाकी नळ पाणी याचे क्वेश्चन्स असतील, सरळ व्याज चक्रवाढ व्याज याचे क्वेश्चन्स असतील, नफा तोटा असेल. म्हणजे स्पेसिफिक सूत्र जर माहिती असतील ना, तर सूत्रांचा वापर करून हमखास मला या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे अशा प्रकारची खात्री जर तुम्हाला असेल, तर त्या प्रश्नाला डायरेक्ट हात तुम्ही घाला त्या ठिकाणी. अशा प्रकारे राहिलेल्या 10 मिनिटांमध्ये 12 ते 15 प्रश्न तुम्ही आरामात सोडू शकता. म्हणजे 12 तर पकडून चला की 12 प्रश्न तुम्ही मॅथ्सचे सोडू शकता. सोपे म्हणजे आपण पकडून चला. म्हणजे आता झालते की ते आपले 75 अधिक 12 म्हणजे 75 आणि 12 किती झाले? तर 87 प्रश्न झाले. आणि शेवटचं ज्याला मला असं वाटतं 87 आता आपण असे सोडवलेत की या प्रश्नांवर मी विचार केलाय, या प्रश्नाबद्दल मला कदाचित खात्री असेल, तर 87 क्वेश्चन जर अटेम्प्ट होत आहेत तुमचे, देन यू आर इन सेफ झोन. परंतु समजा जाता जर तुम्हाला असं वाटलं की बाबा ठीक आहे मला थोडी रिस्क घ्यायची, तर तुम्ही 3-4 गोल असे केले तरी काही फरक पडत नाही. एक जरी गोल लागला तुमचा तरी तुमचं निगेटिव्ह मार्किंग त्याच्यामध्ये कव्हर होऊन जातं. बरोबर. आता काही लोकांचा मी असं काल व्हिडिओ पाहत होतो, तर काही एक जण म्हणत होता की तुम्ही विनाकारण चुकीचे प्रश्न सोडवण्यापेक्षा जे येतात ते सोडवा, तुम्ही 60 येतात तर 60च सोडवा, मेरिट 55 लागेल. असा कोणताच स्टुडंट, आता तुम्ही सगळे एमपीएससी अभ्यास करताय तुम्हाला माहिती आहे, असं कोणता पेपर काढल्यानंतर कधीच असं होत नाही की सगळ्या प्रश्नाची उत्तरे जी मी दिलेत ते बरोबर येतील. त्यामुळे आपली स्ट्रॅटेजी आपल्याला पेपरच्या स्वरूपानुसार बदलावी लागते. तर अशा प्रकारे येणाऱ्या ग्रुप सीच्या पेपरमध्ये तुम्ही तयारी करणं अपेक्षित आहे. तुम्हाला माझा मुद्दा कळला असेल. नवीन काय वाचायला जाऊ नका, जे पहिलं वाचले तेच वाचा. चालू घडामोडी चांगलं करा, गणिताची प्रॅक्टिस प्रॉपर करा. ज्या क्वेश्चन ज्या सब्जेक्टमध्ये आउटपुट इनपुट टाकल्यानंतर आउटपुट मिळतात अशाच प्रश्नाचा सब्जेक्टचा विचार करायचा. पॉलिटी असेल, जॉग्रफी असेल, करंट असेल, मॅथ्स रिझनिंग असेल, राईट, सायन्सचे काही क्वेश्चन असतील, इकॉनॉमिक्स. पण हिस्ट्रीचा आता समजा कधी हिस्ट्री सोपं विचारतात, कधी अवघड विचारतात. त्याच्यामुळं हिस्ट्रीच्या सब्जेक्टमध्ये जर तुम्ही इनपुट दिलं तरी आउटपुट मिळेलच याची गॅरंटी नाही. तर हा विचार करून तुम्ही फायनल तुमची स्ट्रॅटेजी ठरवा आणि जास्तीत जास्त क्वेश्चन पेपर सोडवा. जास्तीत जास्त रिव्हिजन कसं पडेल एका विषयाचं याचा विचार करा. ज्याला आपण म्हणू ना की क्वालिटी टाइम द्या तुम्ही, की तुम्ही त्या विषयात, आणि ज्या चुका झाल्या या परीक्षेमध्ये त्या चुका टाळण्याचा प्रयत्न येणाऱ्या परीक्षेमध्ये जर केला तर 100% ग्रुप सीची परीक्षा तुम्हाला सोपी जाऊ शकते असं मला वाटतं. ओके, तर ऑल द बेस्ट तुम्हाला सगळ्यांना येणाऱ्या ग्रुप सीच्या परीक्षेसाठी. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. धन्यवाद.